पुण्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते वसंत मोरे यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। वसंत मोरेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा कोणत्या प्रकरणामुळे दाखल करण्यात आला आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। हे प्रकरण आहे 25 फेब्रुवारी 2026चं। या दिवशी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। वसंत मोरे हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात, पण या परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। फिर्यादीनुसार मोरे यांनी म्हटलं की लहाडे दारू पिला होता, त्याला बोलता येत नव्हतं, तो ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता। कायद्याच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख करून किंवा त्याच्या कामावरून त्याला सार्वजनिक ठिकाणी कमी लेखता, तेव्हा तो ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो। विश्वनाथ लहाडे यांनी याच वक्तव्याचा आधार घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि आता वसंत मोरे यांच्यावर बदनामी आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुम्हाला काय वाटतं, वसंत मोरे यांच्यावर झालेली ही कार्यवाही योग्य आहे की राजकीय षड्यंत्र आहे? याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।